बरं, सध्या सोशल मीडियामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य व्यापक व्हायला मदत झाली, मात्र काही समाजकंटक याच सोशल मीडियाचा गैरवापर करतायत आणि त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ लागलेली आहे। पुरोगामी शहर अशी ओळख असलेल्या कोल्हापूर शहरामधल्या सामाजिक एकोप्यावरती याचा वाईट परिणाम झालेला आहे। सोशल मीडियातून द्वेषाची पेरणी, छत्रपती शिवाजी महाराजांचा कोल्हापुरातल्या धार्मिक सौहार्दाला धक्का, वाढत्या धर्मांधतेचा शहराला धोका। जिल्ह्यात आतापर्यंत तणावाच्या 3 घटना घडल्यात। सोशल मीडियावरील पोस्टमुळे समाजात तेढ निर्माण होऊ लागली आहे। शिरोळ, हातकणंगले, राधानगरी तालुक्यात तणाव निर्माण झालाय। औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर सोशल मीडियावरती धर्मांध पोस्टचं प्रमाण वाढलंय। छत्रपती शिवरायांचा अवमान करणारी पोस्ट आढळल्यानंतर राजकीय पडसाद उमटले। यांना फक्त निमित्त पाहिजे या जिहादी विचाराच्या लोकांना की हिंदू समाजाला टार्गेट कसं करायचं, मग स्टेटसच्या नावाने करायचं। आणि त्यांना मदत करणारे काही मोजके अधिकारी पण आहेत पोलीस खात्यामध्ये, जे केसेस लवकर रजिस्टर करत नाहीत, जे यांना साथ देतात। म्हणून या सगळ्या गोष्टीवर बारकाईने आमचं सरकार म्हणून लक्ष आहे। चूक करणाऱ्याला शिक्षा द्या, मात्र संपूर्ण समाजाला वेठीला धरू नका, असं मत नागरिकांनी व्यक्त केलंय। तेढ निर्माण करणाऱ्यांचा मुलाहिजा बाळगला जाणार नाही असा इशारा पोलिसांनी दिलाय। जो गुन्हेगार असेल तो कुठल्याही समाजाचा असेल तर तो गुन्हेगारच आहे। तो मग मुस्लिम समाजाचा असू दे, कुठल्याही इतर समाजाचा असू दे, गुन्हेगाराला त्याची शिक्षा ही मिळालीच पाहिजे। पण गुन्हेगार हा एक व्यक्ती असते, व्यक्ती म्हणजे समाज नव्हे। समाजाला वेठीस धरून जे काम केलं जातं हे फार वाईट आहे। सोशल मीडियामुळे तणाव निर्माण होत असल्यानं त्याचे दूरगामी परिणाम होण्याची भीती अभ्यासकांनी व्यक्त केली आहे। छोट्या मोठ्या घटनेतनं खरं तर सामाजिक विघटन होऊ नये ही नेहमीची अपेक्षा आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने सामाजिक जे ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो त्याचं काळजीपूर्वक हाताळणं खूप गरजेचं आहे। सामाजिक सलोख्यासाठी वापरणं गरजेचं आहे, ना की त्याच्या विघटनासाठी। छत्रपती शिवाजी महाराज वाढत्या तणावामुळे सोशल मीडियावर काही बंधनं टाकण्याची चर्चा सुरू झाली आहे, कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा चुकीच्या पद्धतीनं होणारा वापर समाजासाठी धोक्याचा ठरू लागलाय। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।